किती पोते आहे लिहून टाका ना. लिहून टाका 15 क्विंटलमध्ये. 15-16 क्विंटलच्या अंदर आहे. 16 क्विंटल अंदाजे वजन 16 क्विंटल. चला चला घे बरं चेतन भूषण. काटा लावा लवकर पटपट मोजून घ्या. चला ते बारदाना आणा सुरू करून द्या लवकर भरणं. अरे काय खादोळे साहेब कुठं चालले तुम्ही? आता सुरुवात झाली राजा. चालले मी थांबा जरा. आता पुढचे घेत ना करा. बरोबर चालले लागेल ना. घेऊ ना आता पुढे काय आता दिवसभर ते धंदा आहे ना आता आपल्याला. पुरा दिवस पडला ना आता आपल्याला हराशी बोलायले. पण आता हे उद्घाटन होतं बा. चला एक आता शॅम्पल म्हणून एक गंज मारला आपू. पण आता कसं लवकर चहा घेऊन येतो आम्ही. चहा नाही घेतला ना. चहा घेतला की आलो होता. बस पुढचा गण सुरू मग. शिवलाल भाऊ या ना इकडे या ना. अरे मी काय म्हणतो म्हटलं, या इकडे. बापरे सरपंच साहेब आहेत का? थांबा आलो आलो. काय दिसलेच नाही मग तुम्ही. काही आले तर काय आणले का मग शेंगा? बरं झालं आजच्या आहेत आणल्या. जमलं का नाही? आजचं जमलं का नाही मस्त? अच्छा बाबा लंब व्हायचे लक्षण. हो बापा एक नंबर राजा. इतका भाव तर कुठंच नाही पाहिला मी. काय राजा बोली होय का काय होय बा. हो ना हप्तक झालं ना मी. हो ना शांताराम भाऊ तर खूप झाले वाटते बा. नाही हो ना मन मी लड्डू फुटा पहा बरं. अरे शांताराम भाऊ काय घिसघिस चालू आहे हो. हा 10,000 गेला या इकडे या. हो जा ना भाऊ चुन खाऊ तुम्ही. हो या ना चहा घेऊन या टाईम आहे ना. हो या लवकर इकडे म्हणलं शांताराम भाऊ. लोक अरे म्हणलं एकट्यातच सांगणार होत तुले. काय डोकशे जाग्यावर आहे का नाही म्हणलं. 10,000 रुपये शेंग घेतली तुम्ही. काय हाय ती गमावता राजा वावर. कशी काय तुम्ही हराशी सुरू केली दलाली केली बाबा. काय खरेदी करून राहिले तुम्ही. अरे वा सरपंच साहेब तुम्ही लोड काय घेऊन राहिले. हो घेणारे आम्ही पैसे देणारे आम्ही. तुम्हाला टेन्शन काय राजा. लोक आहे लोक बातच टेन्शन घेते राजा तुमच्यासारखे. कायच करावं. म्हणजे क्विंटल माग 2,000चा घाटा इथं आहे ना जाग्यावर. आणि तू म्हणता हसून राहिला राजा तुम्ही बोलताना तर. अरे बाबा 30,000चा फटका या गंजात आहे तुले. हो सरळ सांगून राहिलो मी. अरे काय तुम्ही सरपंच साहेब तुम्ही ढाण्याला ओळखलंच नाही अजून. हो ना इतक्या वर्षाची आता आपण गावात राहतो पण तुम्हाला अजून ओळख पटली नाही. अरे ढाण्या म्हणजे काय म्हणते का शिवलाल भाऊ. काय गेम काय म्हणलं याच्यात. काय तुम्ही 10,000 रुपये कोणाला भाव देते का म्हणून. अरे शांताराम घनगणे आपले माणसं आहेत ना गावाले आहेत ना रामपूरचे. हो त्याला 10,000 काय 20,000 लावला. देणं आहे आपल्याला 8,000. 8,000 हिशोब देऊन टाकू. हो का शांताराम भाऊ काय वाटते तुम्हाला. अरे बाबा हे तर मायावरून भरलं. अरे काय का शिवलाल 10,000ची पट्टी दिली ना बबन्यान मले. चिठ्ठी 10,000 वाली हातात 8,000 मारता का रे. अरे काका बंद मारता आजच आपली खरेदी. 10,000 देऊ. अरे तुम्हाला कसं आहे शॅम्पल गंज होता. आणि एक तर आपल्याला उद्घाटनाला पहिलाच जर गंज नाही भेटला तर मग काय अर्थ राहिला. काय तोंड करायची पै. खादोड्या ही दाता काढत होता ना. का गंज तर नाही घेऊ दिला तुले. ना आजच एक तर उद्घाटन केलं आपू. म्हणून ते जरा टाईट बोला लागलं. आणि एक तर तुमचा गंज असल्याच्यानं मला लोडच नव्हता ना. 15,000 असतं तर म्हणलं असतं मी हो देऊन टाका. बरोबर आहे म्हणूनच बोलला रे तू. तेच तर म्हणलं का 10,000 कसा काय चालला बाई का बयाळला. बरं ठीक आहे कमीत कमी 8 तरी देतो बा मग. हो 8 तरी कमीत कमी. हो ना ते आता घनशा भाऊन काटकूट करून देतील तुम्हाला. ते अळद दलाली हमाली हे ते काटून. हो आम्ही त्याला पेमेंट करू ते तुम्हाला करते. काही विषय नाही. हो टेन्शन घेऊ नका आता. बरं झालं मी आता म्हणलं बाबा 10,000च आहे का असं होतं का तुमचं. हो जाऊ दे ना आपला पाहिजे म्हणलं मग शिवलाल बरोबर लावजा आता. हो ना बिलकुल तुम्हाला बी हेच भाव देऊ आपण. हो कसं आहे आता तुम्हाला बी 8,000 दिले की जाय तिकडे. हो काय किती काय 15 बोललं तर काय टेन्शन आहे. फक्त खादोडीची जिरवायची होती ना आपल्याला. असं आहे ते खादोडीले म्हणजे कसा घाम फुटला पाहिजे ना. ते तर आहेच म्हणा पण पुढे पाहिजे बा. नाही तर तुला दिन घाम फोडून दे. अरे पुढे आपण आवडता घेतो हात. मग दुसरा गंज असला की आवडता घ्यायचा. त्याला वर चढवायचं दबकून आवडून द्यायचं. हो बस हात वर आहे. आता काही घेत नाही मी. हो असं आहे ते आपल्याला जे परवडन तसं घ्यायचं. नाही तर अशा ना लंब व्हायचं मी. तेच म्हणलं मग. नाही तर मग कसा बेभाव आपला चढला हरभऱ्याच्या झाडावर चढून देतात बरं ते लोक. दिन एकाच दिवसात लंब करून तुले. नाही अरे पान तुम्ही घाम फोडतोय घाम. हो आता काय बोलतील ते आपल्या पुढे. हो कास्तकाराचा फायदाच करून देतो यावेळेस. हो चला आता येऊन आपण विचार घेऊन मग. हो चला. अरे क्या खादोड़े साहब राजा तुम क्या बता रहे थे. हो तुम बोल रहे कि बा शिवलाल टोयगोटी जैसा टॅलेंटेड माणूस नाही. त्याच्यासारखा आहे बा सांगतो ना. हो मूर्ख माणूसच नाही पाहिला मी. हो अरे इतका बेवकूफ माणूस. अरे 2 दिवसात हे टिपटाक बोलवणार याचा. तुम्ही म्हणता राजा हुशार आहे नसा आहे तसा आहे. काय बयाळासारखा ते बोली बोलला ते. 10,000 रुपये शेंग. कुठं आहे राजा इंडियात तरी आहे का. कुठं आहे म्हणलं. पुरा फिटला ना ते. इतका मूर्ख बिल्कुल बे अक्कल लगाता. खादोड़े साहब सच में मैं बताऊँ क्या. मैं तो ये सोच रहा था कि ये अपने को टिप्पणी देने वाला है. क्योंकि तुम ज़्यादा बोलते जाएंगे और वो अपना हाथ निकाल लेगा और तुम अटक जाएंगे. लेकिन उसने तो कैसा उसने वो शपुटस नहीं छोड़ा ना. 10,000 क्या 11,000 बोलता था वो. लेकिन कैसे हुआ उसमें उसका ही नुकसान है ना. अपना थोड़ी उसमें नुकसान है. लेन देव ना इसको पूरा मार्केट लेन देव आज. पूरा बिल्कुल पैदल ही.
कायच करा आता हो, हे म्हणजे आता जसं दिसते तसं समजते. अरे बाबा मी काय म्हणतो शेठ, हो ये कैसा है मालूम है, वो जो डोंगर रहता ना कैसा दूर से हरा दिखता अपने को, हाँ लेकिन जब वहाँ पे जाएंगे ना तब समजता उस पर क्या है तो, हाँ हो असं याचं काम आहे म्हटलं. लय नालायक माणूस आहे ते. हो तू इतका सोपा वाटते का तुम्हाला की बा, हां हो इतकं 10,000 शेंग घेऊन आला म्हणते. अरे बाबा, अरे लय अनुभव घेतला ना म्या. मग काय 2-3 वेळा टिपाऱ्या दिलेल्या त्यानं मला. हां एवढा टॅलेंटेड माणूस खादोडे साहेबासारखा मी, हां हो करोडपती माणूस राजा मला त्यानं ना घासायला लावलं ना 2 खेप. मग तुम्हाला काय वाटून राहिलं? अरे मग त्याची चाल आहे, हे चाल आहे. तुम्ही ओळखत नाही ती, मी ओळखतो ना काय चाल आहे त्याची. ना कौन सी चाल रहेगी खादुड़े साहब? हाँ, 10,000 की फल्ली ली उसने, 8,000 से जा नहीं रही। हाँ, 2,000-2,200 रुपये का उनको 1 क्विंटल पर घाटा है। हाँ, इसमें क्या चाल है उसकी? हे तुमच्या बा लक्षातच नाही येऊन राहिलं ना मिरची शेठ. हे कसं आहे जादूगार असते ना, जादूगार. हां हो दाखवती एक आणि काढते एक वस्तू. हां असं याचा कार्यक्रम आहे ना. हे जे गंज आहे हे कोणाचा आहे? हां शांताराम गणगणेचा. कुठचा? रामपूरचा. त्याचाच भाऊ बन. हां त्याच्याच गावचा. हां पूर्ण आहे बा शिजून आलेले आहेत ते. हो पूर्ण त्यानं अभ्यास केला घरी की बा आपल्याला फाईट द्यायची कशी. हां पहिलाच गंज तेच बोलले. 10,000 रुपये भाव बी म्हणजे आपल्याला कोमातच घातलं. हां असं काहीच नाही. त्याला 8,000च्या वर भावही देत नाही ते. हो सगळं त्याचं अंदरून शिजलेलं आहे. हे फक्त दिखावा आहे. अंदर कुछ दाल में काला है. बात कर रहे हो यानी भूल भूल है, समझे तो नहीं क्या हो? यानी दिखाने का कुछ और देने का कुछ नहीं। अरे बाप रे! अच्छा, यानी 10,000 सिर्फ ये बताने के वाले हैं और देने के अंदर से 8,000। ऐसा होगा उसका, नहीं क्या? हाँ, तुम बोल रहे हो इसी हिसाब से। तसंच आहे ना, दुसरं काय आहे त्याच्यापाशी. हो हे आता काहीतरी म्हणजे 4 लोकांना बा माल दिला पाहिजे अशासाठी ते आहे. हो आणि दुसरं पैसाच कुठं आहे त्याच्यापाशी. हो लेका जर 2-4 लाख रुपये असतील ना टाइमपास खारमुरे. हो पाहिजे तुम्ही एक दिवस सांगतो ना हे. हो अशा लोकायले भंडवण आणि पूर्ण ट्रकच्या ट्रक माल व्यापाराला विकून आणि तिकडेच फरार होईल. हो 2-4 वर्ष दिसणार नाही कोणाला डोळ्यानं. असं होईल ते, असं मला तेच वाटून राहिलं. हो पण आता पुढचं काय करायचं म्हणलं. आता जर हे पुढचे गंज कसं काय, आपण काय हिशोबाने बोलायचे, याले जास्त भावानं घेऊ द्यायचे का नाही घेऊ द्यायचे. नाही मी तर म्हणतो आज घेऊच देऊ त्याला आपण. हां हो तुम्ही म्हणता ती बरोबर आहे. हो कारण की आपण काय करू त्याला चढून देत जाऊ आपण. हां हो बस 8-8.5 पर्यंत जायचं. त्यानं 8,600 म्हणलं, 100-150 रुपये शिल्लक की बिलकुल त्याले हो, घे म्हणा बा तू. हो आम्ही काही घेऊ शकत नाही. हो पुरा असा म्हणजे आज एका दिवसातच त्याचा कार्यक्रमच झाला पाहिजे पुरा रस्त्यावर. हां हायच काय का जो 1.5 एकर वावर आहे. हो 1.5 एकर फक्त. हो तेवढ्या भरोशावर आता हे काय उड्या मारून राहिले. आता कुठचे आणले काय नाही पैसे, का वावर इकलेले काय ना का गहाण ठेवलं काय सांगा. हां जाऊ दे त्याचं आपल्या काही नाही करणं. फक्त याले आज हो संध्याकाळपर्यंत रफादफा करणे. नाही करावंच लागेल ते. कारण की कसं आहे एक वेळ काय यानं इथं जम बसवला याचे काय इथं पाय फसले. एक वेळ याची पकड मार्केटमध्ये बनली की आपल्या डोक्याला ताप आहे समजा. हो कारण की पुढे आपल्याला भारी जाईन हे. आपल्याला म्हणजे मुश्किल होईन. नाकातनी आपल्या कसं पाणी जाईन. म्हणून म्हणलं कसं आहे याचा काटाच काढा लागते बरं आपल्याला. मिट्टी में मिला देंगे. हां बिलकुल याले काय करावं लागेल आता. बरोबर पुरेपूर रस्त्यावर आणावं लागेल आपल्याला. हो एकाच दिवसात नाही. हो बिलकुल असं चढून द्यायचं याले. तुम्ही जरा झोंबवा द्यायला चांगलं असे. एकदम असं त्याला प्रेशरमध्ये आणा. तुम्ही काय छान आहे म्हणा घ्यायची. असं तसं चढून द्या आणि त्यानं घेतला पाहिजे शिल्लकनं माल. हो कारण की यायला कशी दिमाग नसते. हो यायची असते घुटण्या. हो आपल्यासारखा दिमाग शांत नसते यायचा. हो एक वेळ हे जी तपली की हे काही भावानं घेतात मग. हो तिकडे त्याला काही समजत नाही आपलं काय नुकसान होऊन राहिलं. हो तर म्हणून याला आज माल चांगला घेऊ द्या. गोडाऊनवर घे म्हणा तू. हो आता किती 900 क्विंटल जावं काय. हो काय याला 300-400-500 क्विंटल घेणे. हो घेऊ द्या जितकी अवकाश आहे एवढी. आणि पुरा रस्त्यावर आणायचं मग. हो कारण की त्याला लॉसमध्ये घेणंच आहे आपल्याला. हो तर म्हणून म्हणलं टाईटमध्ये बोला आता. हो ते बच्चा प्यायला आले म्हणलं इकडे ते पा किती हिदूड राहिले ते. हां हो पा त्याले हो द्या जरा चढून चांगला झोमन असं बोला त्याले. अच्छा आगाय का हो. अच्छा अच्छा येऊ द्या येऊ द्या. हो पा आता कसा बारूद भरतो मी आता. हो याचं आज बिलकुल रॉकेटच उडवतो मी. हो 1 मिनिट फक्त येऊ द्या त्याले. एक बंद नाही घेत दुसरे कास्तकार काय मग हेड्रायला टेन्शन आहे का. हो पाहायचं बाबू दिन झोडपा सगळे. हां सोपं नका समजू दिले. हां एक चहा पाजन खरं लंब सगळं. अरे नमस्कार काय शिवलालजी काय राजा आवाज देऊनच राहिलो. हां लक्षही नाही बा तुमचं. ते आलेच नाही का शांताराम भाऊ त्याला म्हटलं चला म्हणून. अरे चालणार रे काशीनाथ. झुंबर चला ना लेको. हां या चहा घ्याले. अरे या तिकडचे ते त्याईले बोला ना नशे ना ओळखीचे. हां काय 1 कप चहा ना काय आहे का वर निवड राहिलो बाबू. चला या हो काकाजी घ्या चहा घ्या. निवड मोठेपणा उधारी करते कॅन्टीनवर आता. बोला खादोडे साहेब. हो काय आता कास्तकार लोक चहा प्यायला बोलायला तर येत नाहीत. हो लय स्वाभिमानी लेकाचे. हो नाही तर बा आपल्यासारखे काही काही लोक हो निरा चहा प्यायला बोलावलं की असं हात दाखवला की हजर होते. हो आणि म्हणलं आता चहाचे पैसे द्यायचे म्हणलं ना. हो खिशात हात घालते सटकन हात पुसला की निघाले. हो पण बाकी बा हो एका कास्तकारानं मायकून चहा नाही पिला. हो ते म्हणते मी पाचतो पेता का मला नाही बरं राहू द्या. हो तर आता तसा आपला नाश्ता कार्यक्रम आहेच म्हणा संध्याकाळी. बरं काय विषय काय होता कायसाठी बोलावलं म्हणलं. काही नाही चर्चा सुरू होती आमची तुझ्याच विषयावर. हो आता हे आम्हाला तर मार्गदर्शन घ्यायचं आहे तुझं. हो हे तू या भावानं शेंग घेऊन राहिला तर म्हटलं बा कुठं विकून राहिला. हां जसं आम्हाला जर सांगितलं तर आम्ही घेतो मग त्या भावानं. हां कसं आहे जेणेकरून कुठं लाईन असेल सांगू आम्हाला.
आडून बोलते नाही का हो, गोड बोलते पण काटा काढते. अरे म्हणलं खादोडे साहेब, तुम्ही आमचा नका विचार करू ना, आमची लाईन कुठं आहे आणि काय ऐकणार आहे आणि काय करणार आहे. अरे म्हणलं लय कलेजा लागते भाऊ त्याले. मग त्याला काय काय अशा तशाच आहे का ते तुमच्यासारख्याचं धुकधुकी लुकलुकी. मग हो ना 10 रुपये वर भाव गेला की नाही 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 हो काय हो काय. आमचं नाही तसं बे भाव ठासून घेतं म्हणलं आता बिलकुल. वरी लाईन आमची पुरी लागेल आता. जमला आता नाही का हो, चांगला चिडवणीचं पाणी द्यायला नेले चांगला लंबा द्यायला करून. अरे शिवलाल तू फक्त कसा उड्या मार फक्त. हो हे पहिला एक गंज होय म्हणून तुला घेऊ दिला आम्ही. आता तुला मार्केटात एक शेंग नाही घेऊ एक शेंग. पाय तू आता दिवसभर ध्यानच ठेव तू. अरे म्हणलं लेका आपल्याला वाटलं चला बा आता तू खरेदीचं उद्घाटन आहे म्हणून तुला घेऊ दिला ते. 10 नाही तू 15 नाही घेत होता, पण आता पुढचे काय शान आहे तू घ्यायची. समजते ना आम्हाला काय आहे तू येतं. आता पाऊस ना काय किती कुठपर्यंत आहे तू इथं. अरे खादोडे साहेब नाका खालून हत्ती जाईन ना तुमच्या तरी तुम्हाला पत्ता नाही लागू दे ना. हो पहा तुम्ही तुम्हाला नाही माहीत आपलं काय आहे. आता 10,000 एरीच घेतला का म्या. घेऊ देत नाही असं नाही तसं नाही. अरे तुम्हाला बा फेस आणणार आम्ही फेस गायला लावणार आहोत. थांबा तुम्ही नाका तोंडात पाणी घालतो तुमच्या. बोलते लय मस्त नाही का हो का शिवला टोकुटे हो बोलण्यात लय माहीर. अरे बा बोलून बोटा नसते खपत इथं भाऊ शिवला. इथं नोट करे गोट चिल्लर करे हिच्या. नाही बरोबर करू शकत तू आमची. हो हे काय तो अरे एक गंज घेतला आणि कसा घेतला आम्हाला का माहिती. तू काय 10,000 घेतो तू काय शिकून राहिला. इथं भाऊ 10 वर्ष झाले म्हणलं हेच धंदा करतो मी. अरे रामपूरचा गंज आहे ते आपले हे शांतारामची घनगणी इथंच आहेत ना. अरे त्याला जर 10,000 रुपयानं माद एकता मोजून दिले तर मग म्हणेन तुले. देशी नाही म्हणा त्याचाही काही विषय नाही, तिकडे जाऊन वापस मागशी. अरे 8,000च्या वर खडकू देत नाही त्याला. मग पुरी चाल ओळखली ना म्या तुमची. इतकं बेगू बाग आम्ही. काय 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 सोपं आहे का निरा ममरा बदाम खातून बाबू. तुला काय वाटून राहिलं. काय काढली तुमची ममरा बदाम. आमचे शेंगदाणे सकाळी खाल्ले मुठभर तरी तुमची बराबरी करतो आम्ही. फक्त तुम्ही जरा आता पात्रा पुढे काय काय होते त्या चहा घेता का देऊ पैसे द्यायचे का देऊ मी. नाही ते कसं आमची दिले आम्ही पहिले आम्ही पैसे देतो नंतर चहा घेतो. हो ठीक आहे मग चला या मग लवकर. बोलू आता पहा आता कसे गंज घेता तुम्ही. मी आणतो तुम्ही आता चलो शेट चलो. चलो बोलो 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 7,300 रुपये खादोडे खादोडे. 7,400 रुपये शिवलाल टोकोटे रामपूर वाले. चलो आगे. शिवलाल टोकोटे 7,400 रुपये. चलो बोलो आगे बोलो आगे बोलो आगे बोलो. 7,500 रुपये खादोडे. चलो लगा लो. 7,600 रुपये शिवलाल टोकोटे. द्या ना चढून द्या. द्यायले 8च्या वर लंब करायले. बोला बोला बोलो बोलो उनको बोलो. बोलो शेठ इधर कुछ नहीं बोल रहे तू. चलो 7,600 शिवलाल टोकोटे बोलो आगे. 7,700 चलो 7,700 77 चलो 700-800 चलो 78 चलो आगे. 79 चलो लगा लो अपने नाम. 79 में आता नाही का हो यायला त्याला चढू द्याला हाती वरे करून. चलो 79 चलो लगा लो अपने शिवलाल टोकोटे के नाम. कर दो फिगर में 8,000 रुपये. चलो 8,000 क्विंटल से लगा लो अपनी इधर. चलो एक के बोला लगा नहीं का हो जाऊ दे शिवलाल टोकोटे हो ते लंबा आता. चलो 8,300 रुपये. चलो लगा लो. 8,300 है कोई. बोलो सेठ मिर्ची सेठ तुम उधर बोलो 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 गुप्ता जी. आता नहीं बोलत नहीं का. नहीं अब बस होगा अपना अपना नहीं जमता अभी. देखो खादड़ साहब. बोलो शिवलाल जी. बोलो 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 ऊपर 83 चलो बोलो बोलो. होगा अपना हो दे दो उनको दे दो 83 से दे दो उनको. बोलो ना कुछ बोलो ना. अरे खादड़ साहब बोलो ना. अरे बोलो ना कुछ ना कुछ. नाही चाल राहिला का शिवल्या नाही का हो ना बातच मागत जाते पुढे येते. हो आपल्याला लंब करू राहिला इथं नाही का हो ना बॉल फोन बॅटिंग करू राहिले अंदीत नाही मारते. नाही बस हो गया वो कैसा माल के हिसाब से. हो ठीक आहे 83 1 2 3 चला झाला मला फायनल 83 दिनेश सेठ चलो ओके. तोंडात फेस आणून राहिला म्हणलं. आपल्याला वाटलं गेले लेकाला चढून देऊ घुटण्यात असं न्यायची. बेभाव बोललो ना घेईन बा. अरे हे तर आपल्याला घनचक्रीत आणून राहिला. बोलता फटकन मागं येते बा इथं. रामपूरचा त्या सरपंचचा घन घेतला त्यानं 9,500. आपल्याला वाटलं असंच घेते काय. पुढच्याचं ते चुनखवचा. अरे बाबा 7,900च्या पुढे गेलंच नाही. मी बोललो राजे 81 घेऊन टाका. मला बसली 200ची फटका. तुम्हाला 2-3 गजात बसला वाटते. जे सोचलं तसं झालंच नाही ना. आपल्याला वाटलं हे कसं चढता चढून जाईल आणि आपण मागं येऊ. ते मागायला आपल्या आधी आपल्याला चढून दिलं त्यानं. मला 2-4 गंजात फटका तुम्हाला 2-4 गंजात फटका 2-4 शेले. म्हणून म्हणलं आता याचा काहीतरी व्यवस्थित बंदोबस्त करायला लागते बरं आपल्याला. नहीं करेंगे हो जरा 1-2 दिन रुको. हो आज का कार्यक्रम उनका होने दो. बाद में देखेंगे इसका काम. हो आज जरा उसने बहुत चालाकी की. हो बाकी गंजों में अपने को फटका दे दिया और वो 2 गंज रामपुर के वही ज़्यादा भाव बोला उसने. हो यानी उसमें कुछ ना कुछ घन चक्कर है. करावंच लागते बरं. नाही ते बा नाका तोंडात पाणी घालते आपल्या 8 दिवसात. हो 2-4 दिवसात काही ना काही सोचा तुम्ही. मी सोचतो. चला आता सावधानतेनं माल घ्या आता पुढचा. हो काही पुढे लोटन ते काही मागं येईन ते फटकं. हातच वरे करते बस हो काय आपण म्हणते. चला आता पुढचे माल करू नंतर त्याचा कोणता कार्यक्रम आहे ती पाहू. चला आता हो चला तिकडे. कोणत्या फोकसताना शिवलाल ट्रेडर्स. अरे बापा राजा आत्ता दिसलं राजा हे. तरी म्हणलं हे कंदील आबोई दिसून राहिले तिकडे तर नसन काही.
अरे बाबा जरा एक दोन पोस्टर लावा ना तिकडे, शिवला ट्रेडर्स. कुत्रं नाही ओळखून राहिलं राजा त्याले, कोण होय म्हणते, कुठं आहे म्हणते आमच्या इथं. काय माणसं तर तुम्ही, नाश्ता ठेवला आणि हे ठेवला. जरा तिकडे 2-3 बॅनर लावा जरा. कसं बॅनरातच घालता बाबा पैसे का निवडणुकीला उभा आहे शिवला सध्या हो ना, टाईम आहे ना जरा. अरे म्हणलं लुटेरे भाऊ कोकस्तान खायचं. अरे मस्त एकदम वरचं गोडाऊन केलं भाड्यानं, पुढचं दुकान केलं भाड्यानं. इथं आता आपल्याला पद्धतशीर खुर्च्या गिडच्या येणार आहे. कार्यक्रम होणार आहे. तुमच्या नाश्त्याची व्यवस्था लवकरात लवकर तुम्ही सुरुवात करून द्या. हे काय आणलं तुम्ही, कळीन गिळीन बापा बाबा, काय काय बुंदी काढता करायच्या. चालले आपले काहीच्या काही घेऊन. हो काय नाश्ता काय ठेवलेला आहे, काय सांगितलं शिवलाल ना. आता काय समोसे कचोरी वळे काय काढाच ते काढा म्हणे बा. हो पैसे सांगा म्हणे. हो मॅडम तिथं आल्यावर सांगतो मी. हो कसं आहे आता आपले आचारी म्हटलं की 2 झारे आणि 1 कळी. हो झालं आमचं आता. बाकीचं मटेरियलवाले पैसे द्या, सुरू करून देतो. कुठं करा लागते, इथं रस्त्यावरच का, कुठं जागा गिगा कुठं आहे. बाबा मोठं गोडाऊन आहे ना तिकडे स्वयंपाकाला रे. हो आता माल टाकासाठी 25,000 रुपये महिन्यात भाड्यानं घेतलं ना. तुम्हाला काय सोपं वाटू राहिलं का, आता शिवलाल ट्रेडर्स का मामूली आहे का, हे दुकान आहे आपलं. मग चला ना जरासं दाखवतो ना तुम्हाला सगळं काय काय आहे तर. अरे बाबा असं असं हो का. हो बाकी कोणी आहे का इथं, कोणी नाही ना, आपलेच आपण आहो ना. काढलं वाटते घबाड मग नाही. हो लावलं वाटते इकडे कामी. अरे म्हणा तुम्ही कसे काय विषय करू राहते. अरे आमच्या गावाला खबर सापडच नाही. हो अशी आम्ही अफवा पसरवलेली आहे म्हणलं. पोलीस स्टेशनला एक अर्जही दिला म्हणलं, जर आमचा कोणी रिपोर्ट दिला तर आम्ही दावा ठोकू. म्हणून पाहिजे तुमच्यापर्यंत जर आग पेटत आली तर सरळ सांगा काही सापडलं नाही म्हणून, नाही तर करसान राजा घोर फालतूचा. असं हो का. बरं 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 ठीक आहे ना. हो मी कायले सांगतो, माय राहिलंच किती. मग काय तर 10 लाख राहिले पैसे, आता सगळे दान वाटप करू. हो काही वांधा नाही, काही वांधा नाही. करा ना तुम्ही, काय करा, चांगले बिझनेस करा, काही करा, फक्त अंगात आणू नका लय. बस एवढं पहा फक्त. नाही आता सगळं बरोबर नियोजन बसलं आमचं आता. हो सगळं पद्धतशीर करणार आहोत. हो हेच तर आता आमचा पहिला सुरुवात आहे आता हे. हो म्हणजे हे अळात जी आहे शिवलालची, हे आमच्या घबाडाच्या प्रकरणातूनच आहे. हे आम्ही एक ट्रायल घेऊन राहिलो. हो जर झालं तर काय होते बा. हो शिवलाल अंदरपट्ट्यात येते का बाहेर निघते. हो आता परीक्षा घेतली की मग आम्ही आमचं घबाड काढणार आहोत. तोपर्यंत आमचं आहे तसंच ठेवणार आहोत. बाकीचे कोणी ट्रॅक्टर घेणार आहे, कोणी JCB घेणार आहे, ते सगळं आता तुला काही सांगायचं कामच नाही. हो तुम्ही म्हणलं काय दानधर्मच केला वाटते सगळा नाही धोंड्यात नाही. नाही ते आपलं हातच मोकळा आहे. हो काहीच सांगता येत नाही ना. हो आज बरं आहे तर उद्या काय होईल सांगता येत नाही. उद्या धाड पडली तुमच्या घरी तर काय करसा. म्हणून हाय तेवढं उपनाले का. हो जे राहीन ते आपलं. हो जाऊ द्या आता. हो सांगा आता तिकडे आहे का तुमचं कोपऱ्यात, मटेरियल आणून द्या आणि 1 सिलेंडर द्या. हो आता मस्त बिलकुल फर्स्ट क्लास पुरी भाजी करून टाकू आपण. हो रस्सा बिलकुल आणि पुरी. 2-2, 3-3 पुऱ्या खाल्ले गेले पाहिजे तिकडेच पहा. पुरी भाजीवर आहे का, करा ना मग मस्त हे बा. हो चांगला असा खमंग रस्सा बनवा बिलकुल. हो एकदम तरी बाजल्या का असा रस्से असे प्लेटाच्या प्लेटा पेले पाहिजे लोक. 2-2, 3-3 पुऱ्या खाल्ल्या एरी जास्त धकतही नाही मग उन्हाळ्याच्या. हो कमी सेल होते मग. हो तेही पुरते मग. 100 ते 200 लोक आले तरी ॲडजस्ट होते. हो चालते मग चालते, काही वांधा नाही. हो करून टाका मग. काय आता बाकीचं आम्हाला काय द्यावं लागते, सिलेंडर. सिलेंडरची सोय लावा तुम्ही. हो बाकीचं सगळं आहे आपल्यापाशी, टेन्शनचं काम नाही. मैदा हे ते बात बोलावं तुम्ही, सामान पैसे देऊन द्या, काम सुरू. ठीक आहे ना, ठीक आहे ना, ते सगळं माझ्याकडे दिलेलं आहे. हो स्वयंपाकाचं काय मॅनेजमेंट करायचं ते. हो चला ठीक आहे मग, मी तुम्हाला देऊन देतो आणि ते सगळं घेऊन या. हो सिलेंडरचं फक्त पाहा लागेल कुठं ब्लॅक भेटते का तर. हो चला ठीक आहे मग. बरं चला मग, घ्या पोट्टे उचलाय आपलं. जाऊ द्या कुठं गोडाऊन येत चला आता. हो चलो, किती वाजे लोक तयार पाहिजे तुम्हाला मटेरियल. या ना तुम्ही आता. हे पहा हो 5 वाजता इथं सभा भरणार आहे. हो लारा येणार आहे आमच्या गावचा, ते सगळी माहिती देणार आहे खरीप पिकाची. हो तोपर्यंत हरशीचा कार्यक्रम टपते, लोक बी रिकामे होते. आणि आपला कार्यक्रम झाला हो की बस फर्स्ट क्लासमध्ये आपलं. हो आपलं याचा कार्यक्रम नाही तर आधी जेवण देऊन टाकू त्याला खायला. समजा पहिले त्याला नाश्ता की मग कार्यक्रम घेऊन येतो. अरे बाबा उलटे धंदे कायले करता. पहिले कार्यक्रम नंतर नाश्ता. हो 10 लोक थांबतील नाही पुढे बसायले. बसले आपले काही धंदे करून नाश्त्याच्या आशेनं. जरा जमा तरी होईन लोक. तेच म्हणलं. आणि काय अध्यक्ष आणि प्रमुख पाहुणे हिन ते कोण आहे आणि कसं काय कार्यक्रम. अध्यक्ष आम्ही समजा. हो कंदिला भजन मी समजा, आणि प्रमुख पाहुणे आपला लारा समजा. हो मार्गदर्शक. असं मला वाटलं कोणी मोठा हस्ती होऊन राहिला नाही का. असं तुम्ही आहे का अध्यक्ष कार्यक्रमाचे. असं कसं काय बा, तुम्ही कसे काय झाले म्हणा.
अरे बाबा आम्ही तर खरी राजा संस्था फुगाव याची. मग काय तर आमच्या गावातनी जे व्यापारी लाईनची मुहूर्त मेढ जर कोणं रोयली असन तर आम्ही रोयली. हो आरबी ट्रेडर्स नावाचं ट्रेडर्स आम्ही तयार केलं होतं. तेव्हा आम्ही समजा घाट्यात आलो म्हणा. त्याच्यामुळे कसं झालं, त्याच्यामुळे याईनं आमच्यापासून प्रेरणा घेतली. आमची प्रेरणा घेऊन याईनं हे टाकलेलं आहे, म्हणून त्यानं आम्हाला अध्यक्ष केलं. पाहिलं का, चांगली आहे मग प्रेरणा. हो का, असं 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 नाही, बरोबर. म्हणजे तुमच्या प्रेरणेतून हे यायनं सुरुवात केली म्हणून तुम्ही अध्यक्ष आहे. हो, चांगलं आहे चांगलं आहे. हो बरं, दाखवून द्या कुठं आहे तुमची जागा ते. हो घ्या पोट्टे, उचला देन, पैसे देऊन लवकर मटेरियल मी लिहून देतो, तेवढं घेऊन या. हो चला. काही अनाऊन्स करतो तू, ते लोक चाललेत ना बाबा, अनाऊन्स करणं फटाफट बसा म्हणा, कार्यक्रमाला सुरुवात करून दे ना. कोण थांबला काय बंदा. हो आले ना पाहुणे आले, सर आलं. आता काय राहिलं, कर सुरू लोक. जे अनाऊन्स मार. हो ना, अर्धा पाऊण तासाचा लीड काढा म्हणे मामा लुटेर म्हणे, असं आहे ते. मग आता पुऱ्या तयारीनं व्हायच्या आहेत ना, ते गॅस गेला होता ना त्याच्या मधात. होते ना, करतो ना तू प्रस्तावना 5 मिनिटं चालते. हो अर्धा घंटा लाराच चालते. हो कोणाचे प्रश्न असले बा, अडचणी असले ते विचारा. हो असं करता करता 1 पाऊण सव्वा तास तर आपला कवर होते ना. तिथं पुऱ्या तयारीनं होते ना द्यायच्या. तू अनाऊन्स कर, लोक बोलाव, नाही तर लोक सगळे आपले बारदाने घेऊन घराकडे चालले ना, कास्तकार लोक पट्ट्या घेऊ. मग कोण थांबणार इथं. हो कर तू अनाऊन्स कर लवकर. हॅलो हॅलो हॅलो, माईक चेक, साऊंड चेक, 1 2 3 1 2 3, माईक चेक, साऊंड चेक. चला चला. आहे ना बरोबर, बरोबर आवाज येते ना. पद्धतशीर आहे ना, येऊन राहिला ना, दे तू अनाऊन्स कर पटकन. तर सर्व धान्य मार्केटमधील कास्तकार बंधू, आपणास विनंती आहे की आपण सर्वांनी येथे जो काही कार्यक्रम आयोजित केलेला आहे शिवलाल ट्रेडर्स यांच्या वतीने, या कार्यक्रमाचा जरूर लाभ घ्यावा. आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे. सर्वांनी सभास्थळी येण्याची कृपा करत आहे. लवकरात लवकर कार्यक्रमाला सुरुवात होत आहे. तज्ज्ञ मार्गदर्शक कृषी सेवक आपले आता जे काही आहेत साहेब, ते सुद्धा येणार आहे. आणि त्याचबरोबर आपल्या गावातील आपला जो होतकरू विद्यार्थी आहे आणि हा BSc ॲग्री झालेला विद्यार्थी म्हणजे लारा सनसने, ज्याने शेती उपक्रमामध्ये अतिशय भरघोस असे उत्पन्न घेतलेले आहे, त्याचे मार्गदर्शन तसेच त्यांचे कृषी केंद्राचे उद्घाटन सुद्धा आपण आज करूया. आणि त्या संदर्भामध्ये जे काही आपल्याला अडीअडचणी असतील, प्रश्न असतील, खरीप पिकामध्ये जे काही अडचणी येतात, कोणते बियाणे पाहिजे, त्या सर्वांचे आता इथं मार्गदर्शन तुम्हाला मिळणार आहे. आणि नाश्त्याची सुद्धा व्यवस्था केलेली आहे. तर सर्वांनी सभास्थळी येण्याची कृपा करावी. चला चला चला, बसा आतमध्ये येऊन बसा. चला चला चला. सांगा आता पाटील. हो आता अध्यक्ष नाही, प्रमुख पाहुणे नाही, ते कंदील तिथे जाऊन बसला आणि आपल्यामध्ये बसा बसा फालतू गरमीचं. अरे म्हणजे येऊ द्या ना, प्रमुख पाहुणे अध्यक्ष आले नाही का अजून. कोण आहे काय आहे म्हणलं, कसं काय ते काही येऊन राहिले का, ते आले की बसता येते मग. नाही का काकेत कडसन गावालवरचं. अरे प्रमुख पाहुणे अध्यक्ष सगळे आलेले आहे. प्रमुख पाहुणे आपला लारा सनसने आहे आणि अध्यक्ष दोघं आहेत आपले. रंगाबिल्ला ट्रेडर, ज्यांना मुहूर्तमेढ रोवली, व्यापारी उद्योग क्षेत्रामध्ये कशा प्रकारे माणसानं झालं पाहिजे, आपल्या गावचेच श्री कंदील आबाजी आणि मुंशीराम दुटके. हे प्रमुख पाहुणे आणि अध्यक्ष आहेत समजा. प्रमुख पाहुणे आपला लारा सनसने. तर अशा पद्धतीनं आता कार्यक्रम सुरुवात होणार आहे. लवकरात लवकर सर्व मंडळी उपस्थित करा, बोलवा त्याले. तिकडे उभे आहेत ते सगळे बोलवा, नाश्ता येऊन राहिला म्हणा. चला फटाफट. हो बरोबर आहे, रंगाबिल्ला नाही का. हो याने ट्रेडर्स खोललं होतं ना, फिटले होते नाही. अच्छा अच्छा, लक्षात आलं लक्षात. हो बरं चला बसून घेऊ मग. हो चला चला. हो द्या आवाज द्या, एक अलाउन्स करा, येऊन जातात लोक. चला सर्व मंडळी, जे कोणी इकडे तिकडे असते सर्वांनी सभास्थळी येऊन बसा, जेणेकरून खरीप हंगामाची संपूर्ण माहितीचं मार्गदर्शन आपल्याला इथं घेणार आहोत आपण. तर उद्याच्या एपिसोडमध्ये आपण ते सविस्तर मार्गदर्शन पाहूया आणि त्याचबरोबर आपल्या नाश्त्याचा सुद्धा लाभ घेऊया. धन्यवाद. चला उद्याच्या एपिसोडमध्ये पाहू. तर भेटू उद्या 5 वाजता.